राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्या युती शासनाचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या अजून 3.5 वर्ष निवडणुका असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघून जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी थकबाकीदारी शेतकऱ्यांची आणि 50,000 हे नेहमीच भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला आणि ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा सुद्धा काल केला. त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की किती रक्कम आणि कुठल्या तारखेपर्यंतची थकबाकी ही मिळणारा ही तारीख तुम्ही जाहीर करा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची कधी भरलं पाहिजे त्यांनी ते जाहीर करा. आणि मी मनपूर्वक आभारी आहे की 2 लाखाची थकबाकीमध्ये जवळजवळ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 लाखाचे वरचे 436 कोटी आणि 2 लाखाच्या आतील 175 कोटी ही रक्कम आपल्याला अनुदान म्हणून मिळणार आहे. आणि त्याशिवाय 50,000चे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा अशी एकूण 611 कोटीचा जवळजवळ आपल्या 2 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा जिल्हा मध्यवर्ती बँकेला होणार आहे. आता सगळी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही कोष्टकाद्वारे देऊ. आता हे सगळं अपलोड केलेलं आहे. आता यामध्ये जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे, इन्कम टॅक्स भरणारा, त्यानंतर जो सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, अनेक सहकारी संस्था ज्या चांगला पगार देतात अशा लोकांना यातून वगळलं जाणार. ती अंतिम जी फिगर आहे ती त्यानंतर येणार. आता जवळजवळ 22,000 कोटीची पुरवणी मागणी परवा मंजूर झालेली आहे आणि सगळ्याला 36,000 कोटी रुपये लागणार आहे. मला वाटतं या ऑगस्टपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2 लाखाच्या वरची थकबाकी, 2 लाखाच्या आतील थकबाकी आणि प्रोत्साहन अनुदान जे नियमित भरणाऱ्याचं माफ झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परवा ऐतिहासिक 2 अटी बदलल्या. त्यामध्ये गेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत द्यायचं आम्ही मान्य केलं. आता आपल्या युती शासनाच्या सर्व आमदारांच्या वतीनं विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार. 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 30 जून 2026ला आपली जर कर्जबाकी भरली तर नियमित भरणारा प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार. आता 30 जून होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भरण्याचा प्रश्न नाही, लोकांनी पैसे भरलेले आहेत. परंतु ती अट आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026ची काढून टाकली. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल आणि आजपर्यंत जी थकबाकी माफ केलेली आहे राज्य शासनाने त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम 36,000 कोटी आणि सगळ्यात जास्त 36 लाखच्या वर शेतकरी अशा लोकांनाही कर्जमाफी होणार आहे. एकीकडे कर्जमाफी होणार आहे पण दुसरीकडे अख्खा महाराष्ट्र जवळपास पूर्णतः पावसाच्या पासून अलिप्त मात्र त्या पावसानं पूर्ण उघडीप दिली. शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. एकीकडे दिलासा म्हणता येईल, दुसरीकडे काय नाही. त्यामध्ये काय झालंय की कोकण आणि मुंबई हे 2 भाग जे आहेत तिथं चांगला पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये तर 50% धरणं आपली जवळजवळ भरलेली आहे. फक्त दुधगंगा धरण आपलं सोडलं काळामवाडी, कारण ते गळतीच्या निमित्ताने आपण पाणी सोडलं होतं तर त्यात जवळजवळ धरणं ही 50% भरलेली आहे. आता सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो आहे मराठवाडा किंवा खानदेश या ठिकाणी पाऊस कमी आहे. आता नवीन जे आता अंदाज आलेले आहेत जुलैच्या एंडपासून आणि ऑगस्टला मुसळधार पाऊस आहे. आता मला आमच्या विभागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नद्या आता भरलेल्या आहेत. त्यानंतर विहिरीला पाणी आलेलं आहे, बोरला पाणी आलेलं आहे. यंदाचं जे ऊसाचं पीक आहे हे निघेल त्यात काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि फक्त राहील कुठं कॅनॉलवरची जी माळावरची पिकं आहेत ते कॅनॉलला पाणी थोडं सोडावं लागेल.
परंतु पुढच्या वर्षी मात्र धरण जर भरलं नाही तर पुढचा शेतकऱ्यांचं वर्ष अडचणीत आहे. परंतु पांडुरंगाच्या कृपेनं कसल्याही पद्धतीत पाऊस पडेल. आजपर्यंत आपल्या विभागाला कधीही पावसाने दगा दिलेला नाही. 5,000% कमी जास्त होईल, परंतु धरणं भरतील असा मला आत्मविश्वास आहे. आपण कर्जमाफी देत असताना बँकांना कर्जाच्या बाबतीत दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. कारण लोक कर्ज मागायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका आपण विधानसभेत मांडली होती. खरं तर जिल्हा बँकेला कशा प्रकारचा मोठा दिलासा म्हणता येईल की नाही, खातेदारांना लाभ मिळेल? आपली मी मगाशी म्हटलं 2 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकरी वैशिष्ट्य आहे की ते नियमित कर्ज भरत होते. आता सुद्धा मी जेव्हा आव्हान केलं किंवा 30 जून 2026ला तुम्ही जर भरला नाही तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळणार नाही. आणि 2 लाख रुपयाचं काय ते मागचीच थकबाकी होती. त्यामुळं चांगला फायदा 600च्या वरती कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळते. आता पाऊस ऑगस्टपर्यंत मला वाटते आमची सरासरी भरून काढली. काल साहेब एप्रिल मे महिन्यात जो काय अवकाळी पाऊस झाला त्यासाठी 84 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचा कोल्हापूर जिल्ह्याला किती लाभ मिळेल? नाही, तो काय मला माहिती नाही, परंतु ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे तिथं नुकसान भरपाई ही आपल्या केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे आपण देत असतो. कर्जमाफी असेल किंवा विकास कामाचं वाढ पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षाच्या पद्धतीची वाढ होते त्यावर कॅग न देखील काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत. नाही, तो काय मी रिपोर्ट अजून वाचलेला नाही. काल कुठल्या प्रसार माध्यमामध्ये बातमी बघितली. म्हणजे आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बळकट आहे. त्यामुळं आम्हाला कर्ज काढायची जी मर्यादा आहे ती काय अजून संपुष्टात आलेली नाही. त्यामुळं विकास कामासाठी कर्ज काढणं, शेतकरी गोरगरीब माणसांना दिलासा देण्यासाठी कर्ज काढणं त्या अवघड आहे. एकीकडे कर्जमाफी झालेली आहे, मात्र अजूनही प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चा अनुदान नाही, आता जे शेतकरी राहिलेले आहेत वंचित त्यांना सगळ्यांना आता अपलोड करायचं सरकारचं आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांचं अपलोड करणार आहोत. तर महामंडळाची जी कर्ज आहे ती माफ करावी, त्याबद्दल काय अजून काही चर्चा नाही. परंतु राज्याच्या लाडक्या बहिणींना आम्ही 46,000 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन विक्रम केलेला आहे सगळं राहण्याचा 3ऱ्या नंबरवर ते पोहोचलेले आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण शरद पवार साहेबांना मागेला झालं का आता पवार साहेब काय आता त्याचं रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे. साहेब लाडक्या बहिणीचा उल्लेख केला मात्र जवळपास 92 लाख नाही, एवढं केवायसी ज्यांनी आता केले त्याचं चालू झालेलं आहे. ज्या इन्कम टॅक्स भरताय, सरकारी नोकर आहेत, निम सरकारी नोकर आहेत, त्यात वगळल्या जाते. असं बोललं जाते की ते पुन्हा तुमच्याशी एकरूप होत आहे, तर असं काही संकेत आहेत का? आणि एके ठिकाणी फोटो लावायला सुद्धा त्यांनी परवानगी दिली. गेल्याचे संकेत आहेत का तुमच्या? नाही, ह्याबद्दलची मला काय माझ्याकडे माहिती नाही. मला माहिती मिळाली की मी तुम्हाला लगेच कळवी. पण चंद्रकांत दादा म्हणतात की पवारसाहेब आता फसलेले आहेत, त्यांच्याकडून आता निर्णय घेण्याची गरज आहे, ते सरपंचाचा दबाव वाढतोय. चंद्रकांत दादांना अधिक माहिती असेल. काल तुम्ही एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की मला केंद्रात रेल्वे मंत्री व्हायचं. नाही, मी ज्यावेळेला समाजकारणात राजकारणात आलो त्यावेळेला मी म्हणालो होतो की मी आमदार होतो, मी मंत्री होणार. या दोन्ही गोष्टी झाल्या. मग आता काय स्वप्न झालं असं त्या ते युट्यूब आणि इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांनी विचारलं. म्हटलं केंद्रात एकदा जाऊन मला केंद्रात मंत्री व्हायचं, त्यात रेल्वे खाता आवडेल एवढं बोललो. म्हणजे थोडक्यात पुढच्या लोकसभेला तुम्ही नाही, पुढच्या विधानसभेत. साहेब, काय सांगाल? राज्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या ऑगस्टला आता मंडळ यात्रा काढायचा आहे. ओबीसी समाज आता असते मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी या सगळ्या समाजाला प्रचंड प्रमाणात सुविधा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. आता ओबीसीचं काढून मराठी समाज काय मागत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, यांच्यावर अन्याय होणार नाही असं अतिशय कौशल्यपूर्ण काम आमचे मुख्यमंत्री करतात. गोकुळ झालं, आता केडीसीसी बँक बाकी नेमकं काय समजायचं? गोकुळमध्ये जे काही पाहायला मिळालं ते नाही, आज त्यांचे 3-4 वक्तव्य मी ऐकली. वाटते त्यांच्यावर मी काही मतप्रतिनिधी करणार नव्हतो. तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले किंवा तुम्ही आपसात हे सगळे टाळा. मला वाटतं ते टाळतील असं मला वाटलं होतं, म्हणून त्याने आज सुरू केलं.
आता बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज काहीतरी बातमी केली. मला वाटते त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी सहकारी संस्था कशी पारदर्शी प्रमाणाने आणि प्रामाणिकपणाने चालवली जातात ही त्याच्या ज्ञानात भर पडेल ही माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे. पण काल त्यांनी तुम्ही सांगितलं की चंदगडचे आमदार सुद्धा आता मी काय बोलणार नाही काय नाही. पण ते काय थांबायला तयार नाही. काल त्यांनी न्यावीबाईला उत्तर दिले की गुगलवर प्रशासक आणून माझं ज्ञान काय आहे मी त्यांना दाखवून दिले. नाही ते म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूक झाली आहे कुठं, अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. त्यामुळं त्यांनी एक 3-4 गोष्टी सांगितल्या. वास्तविक त्यामध्ये गोकुळचा एक संदर्भ त्यांनी दिला, बँकेच्या भ्रष्टाचाराचा एक संदर्भ दिला आणि हिरे सरंजामचं ते परवा बावनकुळे साहेबांनी हे केलं. वास्तविक हा प्रश्न तत्कालीन आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनीच प्रश्न हा मिटवलेला होता आणि दौलत देसाई जिल्हाधिकारी हे त्या चंदगड जिल्ह्यात 9 प्रांतांना कामाला लावून हे 7-12 उतारे दिलेले होते. आता राहिलं होतं कुठलं त्यातलं की वर्ग 2ची जमीन असल्यामुळे ती वर्ग 1ची करणार आणि त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना मिळून 54 लाख रुपये भरायला लागणार होते. ते वर्ग 2ची 1 करण्याचं काम यांनी केलं. परंतु मूळ काम हिरे सरंजामच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी केलं. तर त्या काळात ते राष्ट्रवादीचे आमदार होते, दौलत देसाई कलेक्टर होते आणि आमच्या हस्तेच म्हणजे नरसिंहराव पाटील साहेबांच्या आमच्या हस्ते हे 7 बाराचं वाटप झालेलं होतं. तर शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांचे विरोध पण वाढताना दिसतो. सरकार ठाम दिसतंय अजून सुद्धा. नाही, मुख्यमंत्री महोदयांचं शक्तीपीठ महामार्ग करावा असं त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी बागायती जमीन कशी जाईल आणि ही लाईन कोल्हापूर जिल्ह्यानं आता जी गेलेली आहे थोडी, त्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून यामध्ये काय फेरबदल होतो काय असे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार. पण विशेषतः कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या अशी मागणी आहे. हा सगळ्या लेआउटमध्ये बदल नको तर कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्गच नको अशा पद्धतीची भूमिका आहे. याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा खंडन केलेलं आहे आणि त्यामुळे रस्ता होण्याबाबत अनेक वेळा त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. गोकुळचा दर्जा हा संपूर्ण गोकुळच्या दुधाची मागणी ज्या पद्धतीनं अन्न आणि औषध विभागाने कारवाई करायला सुरुवात केली, गोकुळच्या दुधाची मागणी जवळपास 1 ते 2 लाख लिटर वाढली. नाही, तुकाराम मुंडे जे आता नवीन आयुक्त आहेत फूड अँड ड्रग औषध अन्न आणि औषध त्यांचं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजे. एखादा प्रामाणिक अधिकारी धाडशी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे. आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्याचं मेसचं जेवण असेल वगैरे या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झाली आहे. म्हणजे 25% ज्या दूध हे भेसळीचं जे दूध आता हे सिद्ध झालेलं आहे. आता या दुग्ध खात्याचा मी मंत्री असताना अशा तामिळनाडूतील फार मोठ्या टोळ्या हे दूध भेसळीचं काम मुंबईत करतायत, परंतु दुग्ध विकास विभागाला हे अधिकार नव्हते, ते एफडीला अधिकार आणि मला ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता गोकुळचं संकलन कमी झालेलं आहे, म्हणजे उन्हामुळं असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झालेली आहे. जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं. म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ 1-2 महिन्यात येईल, त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मुंडे जोपर्यंत आता इथं आहेत तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी, नाही तर दुधाचा टंचाई होईल. म्हणजे त्यात अमूल, गोकुळ, वारणा हे दूध संघ आहेत. आता मी तर असा विचार करतो की 50,000 रुपये आम्हाला आता गोकुळ देत होतं. मुरा, मेहसाणा, हरियाणा, पंजाबवरनं ज्या म्हशी आणत होतो आणि 10,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा असतो. आमच्या बँकेचा काही संबंध नाही, परंतु शेतकऱ्यांना आधार देण्याचे आम्ही 10,000 अनुदान चालू केलं. तर मला वाटते
10च्या ऐवजी 20 सुद्धा आमची जिल्हा मध्यवर्ती बँक करेल. तर इन्कम टॅक्सच आम्ही जास्त भरतोय आणि गोकुळाचा वाढवला म्हणून आपण या म्हैशी बाहेरून कशा लोक आणतील आणि त्यांना परवडेल कशी यासाठी NDDBला सुद्धा आपण विनंती केली. त्यांनी 2 म्हैस विक्री केंद्र एक करवीर तालुक्यामध्ये आणि गडिंगमध्ये सुरू केलं. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दूध ते म्हैशी व्यवस्थित तपासून रक्त तपासून पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघून त्यानंतर दूध धार काढून त्या शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे NDDBने सुद्धा केंद्र वाढवावी. आमच्याही शेतकऱ्यांना आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल. कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे. नाही, एक आरोप केला नव्हता की गोकुळचा दर्जा ढासळणे काही न्यूजला व्हायरल झालं. तर या सगळ्या गोष्टीनंतर गोकुळचा दर्जा ते कोणा तुम्ही नाही कधी मी नाही ऐकलं. आता प्रशासक काळात मी काय नाही बघितलं. अगोदर ते व्हिडिओ होते त्यामुळे ते प्रशासक काळातलं काय नाही, प्रशासन काळात नाही. सत्ताधारी असतात म्हणजे संचालक मंडळ असताना विविध गटाच्या संचालिका शोभिका माहिती यांनी काही व्हिडिओ तसे त्याची काय ते योग्य व्हायरल व्हिडिओ त्यांनी कदाचित ते राजकीय असेल त्यांचं कधी हे आपण कधी ऐकलेलं नाही. तुम्हीच म्हटलं की आता गोकुळला 2 लाख लिटरची मागणी आलेली आहे. आता तुम्हीच मान्य केलं. दर्जा ते कोणा 100%. गोकुळच्या निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे? काही संस्था कोर्टात गेलेल्या आहेत, त्याच्या काय माहिती त्याचा आहे? सवाल नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 90 दिवसाच्या आत घ्या. 90 दिवस झाल्यानंतर त्यांना पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात. काय थोडे दिवस वाढवायचे असतील वाढवून घ्यावं लागेल. नाहीतर त्या संस्थेनं इशारा दिलेला आहे की मी कोर्ट बेअदबीचा 91 दिवशी आम्ही कोर्टात जाऊ. म्हणजे कोर्टाची बदनामी केल्याबद्दल. वाटते लोक निवडणूक होईल. मागे मी म्हणालो होतो आधी घटिका ते आता एकदम समीप आलेली आहे. घटिका समीप आहे, पण याच्यामध्ये वरचढ कोण ठरलं असं वाटतं? दावा तर तुम्ही केला, काही लोक युती पण हा सगळा निवडणुकीला खर्च होणार आहे, तो सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे विरोधाची काही चर्चा नाही आज काही नाही. आता पक्की यादी झाली प्रसिद्ध की मग चर्चेला वेगळी आणि मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं. युतीचं होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार आहे तुम्हाला माहितीच आहे. मधल्या काळात एक वक्तव्य केलं होतं. ते मला भेटले त्यांनी म्हणाले किंवा तसं नव्हतं की सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो बाप हा आनंदराव पाटील चोई करायचे. तर 2019 आणि 14ला शरद पवार यांच्यासोबत असतील तर ते आज राष्ट्रपती राहण्यासाठी ते आता बोलून काय उपयोग झालं नाही ना ते आता न झालेल्या गोष्टीबद्दल बोलून काय उपयोग. सर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादा प्रोजेक्ट घ्यायचा असेल आणि कर्ज घ्यायचं असेल तर त्या कर्जाचे पैसे फडणवीस नावाच्या एका व्यक्तीच्या अकाउंटवर जमा होतात असा एक आरोप आणि तक्रारी आलेल्या आहेत. आणि या फडणवीसने कोल्हापूरला अनेक मंत्र्यांचे पैसे सुद्धा अडकून ठेवले. हा कोण फडणवीस आहे आणि काय प्रक्रिया? फडणीस फडणवीस ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते एकच प्रकरण त्यांचं आता जे बाहेर आलेलं आहे ते हृदया हॉस्पिटल त्यांचे पैसे त्यांनी त्यांचे घेतले ते दिले नाहीत. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्या हृदय हॉस्पिटलला कर्जपुरवठा केलेला. पण तो कर्जपुरवठा केला आम्ही संस्थे नावावर करतो. त्यांच्याकडून फडणवीसांनी जर घेतले असतील तर त्यांची खाजगी बाब आहे. आता काय झालं हे मला नक्की माहिती नाही. मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि आमच्या बँकेच्या काही अधिकाऱ्यांना UOWने बोलून घेतलं होतं. त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी माहिती घेतली. आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की मुलगी झाली म्हणून नाही ते आपल्या त्यामुळे आत्महत्या केली. आत्महत्या मी माहिती घेतली नाही परंतु अयोग्य आहे. कारण मुलगी हीच खऱ्या अर्थानं आई वडिलांचे आधार आहे असं माझं मत आहे आता. आणि मुलगीच आई वडिलांवर जास्त प्रेम करते. आणि आता अनेक मुली आहेत किंवा आपण बघितलेलं आहे की आता त्या यशस्वीरीतीनं काम करतायत. आता आमच्याकडं मुख्याधिकारी आले आहेत. पूर्वी आयुक्त होत्या. महिला IAS IPS होत आहेत. आता मुलींच्याबद्दल अशा पद्धतीनं अजूनही असे जुनाट विचार सोडून दिले पाहिजे. फक्त मुलगीच नाही तर पैशासाठी सुद्धा छळ केला आता ती काही घटना मला माहिती नाही. परंतु जे घडलं असेल ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी धिक्कारच केला पाहिजे. तर राज्यात 9,000 नोकर करून शिक्षक एकीकडे आंदोलन करतात. दुसरीकडे SIR असेल किंवा निवडणुकीची कामं शिक्षकांवर ढकलली. कुठेतरी
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरती याचा परिणाम होतो असं वाटतं. नाही नाही, काय झालंय की आताचा जो SIR चालू आहे किंवा आपण जनगणना करतो हे 10 वर्षानं करतो ना. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर शेवटी शासकीय अधिकारी तर पाहिजे त्याला, म्हणून शिक्षक घेतले जात होते. आणि म्हणून त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जनगणनेमध्ये शिक्षकांना भाग घेतला पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्यावेळेचा निर्णय दिला होता. कारण जनगणना ही देशाची होती. 144 कोटी आता लोकसंख्या झाली आपली. त्या प्रत्येक मतदारापर्यंत जायचं झालं तर एवढे अधिकारी पाहिजे का नको, म्हणून प्राथमिक शिक्षणाला घेतलं होतं. हे खरं आहे की बा ही जनगणना सोडून इतर कामाला त्यांना लावू नये, विद्यार्थ्याचं शिक्षण त्यांनी करावं असा प्रयत्न मी शिक्षण मंत्री असल्यापासून चालू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याचं शिक्षण जिल्हा परिषदेचं प्राथमिक शिक्षण विभाग कायमच वादाने मोठ्यात सापडलेला आहे. तर केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांची बदल्या झाल्या त्यामध्ये देखील मोठा आर्थिक व्यवहार झाले. परस्पर बदल्या केल्याचा आरोप देखील होता. आता आर्थिक जर गैरव्यवहार झाले असतील तर निश्चितपणानं या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मी सांगेन, त्याची चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीनं आपण शिक्षण विभागाला आपण याबद्दलचं निश्चितपणानं, कारण हे बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असतील तरी काही चांगलं नाही.